धर्मांतराचे खोटे आरोप थांबले जावेत व चर्च बांधकाम पाडण्याची कारवाई थांबवण्याबाबत अहिल्यानगर येथील समस्त ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधवांच्या वतीने सामाजिक न्याय व अधिकारिता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 14 मे 2026 रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील कनगर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली आठवले यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधव आमिष दाखवून बळजबरीने धर्मांतरण करतात असे खोटे आरोप करून गुन्हे दाखल होत आहे. काही संघटना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम करत आहे. चर्च बांधकाम खूप जुने असून ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधव कोणालाही त्रास न देता देवाची भक्ती प्रार्थना करत आहेत. तरी नगर जिल्ह्यात ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी चर्च बांधकाम पाडण्याचे नोटीस नगरपालिका व ग्रामपंचायत यांनी जिल्हाधिकारी यांच्याद्वारे दिले आहेत. त्या स्थगिती मिळावी व चर्च बांधकाम नियमित व्हावे. महाराष्ट्रात काही संघटना अनेक चर्च मंदिरात बेकायदेशीररित्या घुसून धार्मिक विधीला अडथळा निर्माण करत आहे व व्हिडिओ प्रसार करून धर्मांतराचे खोटे आरोप करत आहे. याविषयी आपण गांभीर्यपूर्वक विचार करून सदर विषयाचे अवलोकन करावे व न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पास्टर अविनाश सरोदे, इंडिया बायबल चर्च फेलोशिप प्रसाद नगरचे सर्व सभासद, रोहिणी सॅकमन, राहुरी तालुका पास्टर फेलोशिप, श्रीरामपूर पास्टर फेलोशिप, भाऊसाहेब पगारे, स्नेहल दिवे, सीमा बुरुडे व सकल ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते. ख्रिस्ती समाज बांधवांच्या या प्रश्नांवर लवकरच त्यावर मार्ग काढू असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.